तर आत्माच किम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे सांगायचं आहे. आपलं जे प्रेम असते ते प्रेम त्या वस्तूवर नसून आपल्याकरता प्रेम. आत्मा नसतो काम आहे त्याच्याकरता आहे. आता एक 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 दृष्टांत देऊन सिद्धांत सांगितलेला आहे. भूम्यादी पंचभूतानी स्थान तो शोषण येईल आणि मिथ्यावकाशेन वांचते शान हितवा. भूम्यादी पंचभूतानी पृथ्वी आप तेज वायू आणि पाच भूत आहे ना, प्रत्येकाचं काम आहे ना. भूमी आपल्याला काय देते? राहण्याला जागा देते, स्थान म्हणतात त्याला, आहे का? पुढे आप आपली भूक शांत करते, तहान शांत करते. पाक म्हणजे आपल्याला तेजाच्या द्वारा आणि अन्नादी क्रिया होऊ शकतात. हेतुभिष्ट अवकाशेन वांछित देशानशे शिवा. जेव्हा तेच आपल्यावर तर जरी आणखी उपकार करतो असते दिसत असले तरी पण तो उपकार आपल्या करता नसून त्यांच्याकरता असतो. दृष्टांत आत्मा नसतो काम आहे. प्रेम करताना जरी दिसत असला तरी ते प्रेम आपल्यावर नसून कोणावर आहे? आपण दृष्टांताने सांगितलं, एखाद्या लग्न झालेलं आहे, बाई पतीवर प्रेम करते कुठपर्यंत, जोपर्यंत घटस्फोट होत नाही. एकदा घटस्फोट झाला म्हणजे मग काय, मग तो तिकडून जरी गेला इकडून जरी गेला तरी सुद्धा पाच सुद्धा काय करत. यावरून सिद्धांत काय निघाला? दुसऱ्यावर ते प्रेम नसून ते प्रेम कोणा करता असते? आपल्याच करता. स्वामी वृत्त्यादिकम सर्वं परोपकाराय वांछते तत्कृतोपकार असतो न तस्य विद्यते. स्वामी वृत्त्यादिकम सर्वं सोपकाराय. एखादा असे मालक असतो आणि नौकर असतो. नौकर मालकावर प्रेम करतो, दिसते आपल्याला. मालकही सुद्धा नौकरावर काय करतो? पण तात्विकदृष्ट्या विचार केला तर नाही का, नौकर जर प्रेम करतो कुणावर ते मालकावरती, आणि एखादा महिना चुकवला पगार नाही दिला तर नोकरी काय करतो? मग खरं प्रेम कोणावर? आपल्यावर आहे. तेव्हा दिलेलं आहे स्वामी वृत्त्यादिकम सर्वम. त्याचप्रमाणे मालक सुद्धा बरोबर काम करत नसेल तर काय करतो? प्रेम करतो का? लगेच प्रेमाचा विषय होतो. पण तात्पर्य असं की जे प्रेम करताना दिसतं ते प्रेम दुसऱ्या करता नसून कोणा करता आहे? आपल्या करताच आहे. तत्तत्परोपकार असते न तस्य तस्य विद्यते. तो काय तत्त उपकार असतो. एकमेकावर जे प्रेम दिसतं त्याच्यामध्ये आणखी ते प्रेम आपल्या करताच असतं. एखादा मनुष्य दान करत असतो, दानाकरता दान करत नाही, त्याच्यापासून आपल्याला उत्तम लोकांची काय होते? प्राप्ती होते. ते यावरून सिद्धांत कोणता निघाला की आत्माच किम स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे. आणि जिथे जिथे जागतिक प्रेम असते तिथे तिथेच आनंद असतो. जिथे प्रेम नसेल तिथे आनंद नसतो. यमात्मा परानंद माने भू आहे मी भूयांश. प्रत्येक माणसाला असं वाटत असते का आपण नसावं म्हणून. मग आपण असावं असं वाटतं की म्हणजेच मरू नये असं वाटते. कोणालाही असं द्या गोष्ट बिष्ट ऐकते तुम्ही. सर्व व्यवहारेषु अनुसंधातम इतुर्गम उदाहरण बाहुल्यम तेन स्वामवासेन्मितम. सर्व व्यवहारेषु अनुसंधातम इतर. आतापर्यंत जवळजवळ बरेचसे उदाहरणं देऊन सांगितलं की जे प्रेम असतं ते प्रेम अन्यावर नसून आपल्याकरता असतं. अनेक उदाहरणं देऊन सांगितले. यावरून काय सिद्ध? अनुसंधान कोण केलं पाहिजे? अनुसंधान असते निधिध्यासन असं म्हणतात त्यालाच अनुसंधान म्हणतात. श्रवण कीर्तन, पुढे आपण जे काही ग्रहण केलं असेल त्याचं अनुसंधान, तीच वृत्ती आपल्या ह्याच्यामध्ये असावी, त्याला अनुसंधान समजतात. म्हणून सर्व व्यवहारामध्ये अनुसंधान कोणतं असेल ते व्यवहारामध्ये असलेले पदार्थ
बघा, त्याच्यावरती दिसणारं प्रेम आहे त्या पदार्थावरती नसून कोणाच्या करता आहे? आपल्या. हेच अनुसार आहे. उदाहरण बाहुल्यम तेन स्वाम वाचेन. आता आम्ही जे काही तुम्हाला 10-15 उदाहरणं देऊन सांगितले, त्या उदाहरणापासून काय सिद्धांत निघाला? वासयेनमध्ये आत्माच आनंद स्वरूप आहे, प्रेमस्वरूप आहे, असं वास नाही का निश्चित काय झालेलं आहे. वासयन म्हणजे निश्चित झालेलं. या सर्व उदाहरणावरून, दिलेल्या सगळ्या उदाहरणावरून परमात्माच आनंदाचं स्वरूप आहे हे सांगायचं आहे. ज्याच्यावरती माणसाचं प्रेम असते त्याच्या ठिकाणी आनंद हे असते. मिळत त्यात प्रेमाचं स्वरूप काय? आता प्रश्न विचार आहे ना. आत्मनस्तो काम आहे. प्रिय प्रिय म्हणजे आनंद. त्याला प्रिय शब्द हा कसा आहे? प्रेमवाचक आहे. मग त्या प्रेमाचं स्वरूप काय? आपण एका भक्तिशास्त्रामध्ये म्हणतो ना, का म्हणला प्रेम म्हणजेच भक्ती. सात असेल परम. मग त्या प्रेमाचं स्वरूप काय आहे का नाही? प्रेमातही सुद्धा स्वरूप असते ना, गुणरहितम वगैरे. काही संबंधाने येणारं प्रेम, काही प्रेम गुणाने येणारं प्रेम, एक स्वभावता असणारं प्रेम. गुणाने येणारं प्रेम म्हणजे आपण एक गुण समजते. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी गुण आहे म्हणून गोपिकांचं काय आहे? कीर्तनकार ज्यावेळेला कीर्तनाला जात असतो, कोणाला घेऊन जातो का? त्यावेळेला त्याचं काय असते? प्रेम असते का नाही? काय नाही. त्या प्रेमाचं स्वरूप, त्या प्रेमाचे स्वाभाविक प्रेम ते काही वेगळं. गुणावर असलेलं प्रेम आणि संबंधाने असणारं प्रेम. आणि स्वाभाविक म्हणजे आईचं जे मूल असतं त्या मुलावरती असलेलं प्रेम गुणावरून असते का स्वाभाविक असते? बरं का? ते म्हणते माणूस फुले छकडे काय त्यांचं वय नाही. ते माझ्या मुलासारखं पोर कुठे नाही, जगात नाही असं आहे. आणि त्याला दिवसा कंदील घेऊन मग तिचं स्वाभाविक प्रेम आहे. ते कसं असू दे, मुख्य किंवा काय, त्या प्रेमामध्ये बिघडणार. तसं गोपिकांचं परमात्म्याच्या ठिकाणी स्वरूप असा बाधित होणार असते का स्वाभाविक असते? किती जरी आणखी हे झालं तरी या प्रेमामध्ये बिघडलं. एखादी बाई म्हणते ना, काय म्हणलं बाई गुदूबाई तुमचा मुलगा असं तसं का बरं? हो म्हणलं काय करतोय ना, कुठं गेला की म्हणलं एक तू चप्पल घेऊन येतो. कुणाला शिव्यात देतो, कुणाचं काही करतो. म्हणलं दुसऱ्याला त्रास होत असेल तर मला सुद्धा काय होतं? बिडी पिण्याकरताच पैसे मागतो. मग ते जास्त ऐकल्यानंतर मुलाची आई म्हणते, म्हणलं हे भागवती बाई, आमचं मूल शिव्या देत असेल ते म्हणलं आम्हाला देतो, तुम्हाला त्याची काय करण्याची जरूर? आईला शिव्या देण्याचा हक्क कोणाचा? म्हणला मुलाचा. ज्या प्रेमामध्ये विघटन होत, म्हणलं तुमचं पोर तुम्हाला मारतं की म्हणे. मग ती बाई म्हणत असे, म्हणले हे पा मारे ना का त्याला, मला तुला मारते का? नाही, गप्प बस की. स्वाभाविक प्रेम. कोणतं प्रेम? गोपिकांच्या ठिकाणी परमात्म्याच्या विषयी कोणतं प्रेम होतं? गुणावर असणारं प्रेम, संबंधावर असणारं प्रेम. आणि सगळ्यात उत्तम प्रेम म्हणजे स्वाभाव. आपण एखाद्या मुलावरती कीर्तनामध्ये प्रेम करतो. कशावरती? उत्तम पक्वात वाजवतो, कोणी उत्तम चाल म्हणतो, कोणी उत्तम काय करतो. गुणावरचं प्रेम आहे. ते सारखं टिकत नसतं, काय नसतं. स्वाभाविक प्रेम आहे. किती जरी संकट आले तरी जसं त्याच्याकरता एक दृष्टांत देण्याचे 21वा श्लोक बघा. अतोके अंबयत प्रीती श्रूयते या निजात्मने रागो वध्वादी विषयी श्रद्धा रागादी कर्मणी भक्ती गुरुदेव स्यात् इच्छा प्राप्त वस्तूने. अतोके प्रवीण प्रीती. बरं का? परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी असलेलं प्रेम, त्याचं स्वरूप काय?
श्रूयते या निजात्मने आपण ऐकतो की परमात्मा किम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप परमात्मा आहे. त्या प्रीतीचं स्वरूप काय? रागो विद्वादी विषय वधूवर देव वराचं काय असते, प्रेम असते. राग म्हणजे आपलं राग म्हणजे प्रेम असते बघा, आणि आसक्ती असते ना. व्यवहारामध्ये आपण प्रारंभी किती वस्तीत जावे त्याच्या वंशात. एकदा लग्न झाल्यानंतर आईच्या हातची भाजी आवडत नसते मग कोणाच्या. राघव आईवरचं प्रेम कोणावर जाते. त्याला म्हणायचं राघव वधवादी विषय श्रद्धा यागादी कर्मणी. आपण याग आता कमी पडलेले, कोणी फारसं लक्ष देत नाही, पण यज्ञविद्या सांगितली देवा. यज्ञविद्यामध्ये यागादी कर्मणी त्याच्यावर श्रद्धा असावी लागत होते. एवढा मोठा तूप आणि माणसाने खायचं नाही, कशात होतायचं अग्नीमध्ये केवढा मोठा खर्च असतो, सगळा असतो. पण ते यज्ञ वगैरे सांगितलं आहे, यज्ञ सगळे. त्या यज्ञामध्ये प्रकार आहे, भौतिक यज्ञ आहे. आपण ज्ञानेश्वरी प्राप्त केली आहे सुद्धा काय, आता विश्वात्मके हे नाही, त्याला यज्ञ. उदरंभरण होई ते सुद्धा काय आहे यज्ञ. आणि जो भौतिकाचा केलेला असतो ना आपल्या बरोबर, त्याच्यात होता काय करावं. परवाच्या दिवशी केला होता की देव उद्या टाकावा, पण त्याला श्रद्धा लागते. काय लागते? रागो वधवादी विषय श्रद्धा रागादी पडते. भक्ती गुरुदेवस्यात. बरं का, गुरुच्या ठिकाणी असलेलं प्रेम असायचं, भक्ती असायची. 13व्या अध्यायामध्ये तुम्हाला आहे की श्री गुरुच्या ठिकाणी किती भक्ती त्याची असते. भक्ती गुरुदेव स्यात आहे का, प्रेमाचं स्थान कोण. आई वडिलापेक्षाही सुद्धा साधकाची आणि प्रेम कोणावर असते तर बाकी म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. वास्तविक ज्ञानेश्वर महाराज कोणाचा मुलगा आहे? विठ्ठल पंथाचा. नाव कोणाचं घेतात? नाथ महाराज कोणाचे म्हणजे चक्रपाणी. म्हणे जनार्दनाचा. गुरुच्या विषयी काय ते सगळी नाती असते. म्हणून गुरुदेवस्यात भक्ती गुरुदेवस्यात आणि प्राप्त वस्तूने. जी वस्तू आपल्याला प्राप्त नाही त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणात काय असते नाही का. प्राप्त झाल्यानंतरचा प्रश्न काय, पण एकदा जी वस्तू अप्राप्त वस्तूच्या विषयी प्रेम असते, प्राप्त झाल्यानंतर ते प्रेमाचा विषय होत नाही. असे 4 प्रकार सांगितले बघा. एक राघवद्वादी, श्रद्धा यागादी, आणि भक्ती गुरुदेव, आणि अप्राप्त विषयी प्रेम असते. या 4 प्रकारचं प्रेम त्याचं स्वरूप परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी असलेलं प्रेम अशा स्वरूपाचं आहे का. 4 प्रकाराने त्याचं काय केलं बरोबर. तर त्याचं उत्तर 22व्या श्लोकामध्ये सांगतं. तरी असतो सात्विकी वृत्ती सुखमात्रानुवर्तिनी प्राप्ते नष्टेपी सद्भावात इच्छाच रूप विच्छाद व्यतिरेचिते. तरी असतो सात्विकी प्रीती सुखमात्र वर्तुनी. म्हणून सात्विक एक वृत्ती असते सुखमात्र वर्तिनी. सर्व सुखामध्ये ती वृत्ती असते बघा. तिला प्रेम असं म्हणत असतात. प्राप्ते नष्टेपी सद्भावात इच्छतो व्यतिरिच्यते. प्राप्ते नष्टेपी, प्राप्त जरी झाला तरी सुद्धा इच्छा जशीच्या तशीच असते. उदाहरणार्थ आपण कधी आपल्या आवडीचा पदार्थ आहे कोणता, श्रीखंड म्हणा, बासुंदी म्हणा, काय म्हणा, चटणी म्हणा. चटणी कुठे आवडते मग जरी आणखी शेवटची जिलमी नको म्हणतो तो. काय म्हणतो आहे ना, आतापर्यंत जेवण खाल्लं बरं वाटलं, पण आता शेवटी काय म्हणतो तो. यावरून सिद्धांत निघाला काय, वीट आला का त्याला. जिलबीचा काय आला, वीट आला का त्याला. पुन्हा आणखी
बरं का, सायंकाळी दुपार 12 वाजता जेवण केलं आणि पुन्हा सायंकाळी काय म्हणतो वडा. सकाळी तर नको नको म्हणतो होता. बघत नव्हता ना प्रेम जसं आहे. हो, ते कमी उलट कमी होते की वाढत राहते, आणि तेच दृष्टांत दिलं आहे. तरी असतो सात्विकी वृत्ती सुखामध्ये असणारी जी वृत्ती असते, प्राप्ते नष्टे जरी विषय नष्ट झाला तरी सद्भावात ते इच्छिते, तरी ती जशीच्या किती जरी केलं तरी प्रेमने काय होत नसते. मग मिळवणी मिळवताची असे समुद्री गंगा जळे, माझे मन देती त्याचे जरी आहे करे. परिवेगा भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जायची, धरा वाचून येणारी ते प्रेम कमी होत नाही. म्हणून परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी असलेलं प्रेम कमी न होताना काय होते ते गुणरहितम कामनारहितम प्रदीक्षणम वर्धमानम अनवच्छिन्नम श्रद्धा, त्याचं वर्णन केलं. विषयातलं प्रेम आहे पुढे ते सारख्या प्रमाणामध्ये काय होत नसते. जोपर्यंत अनुकूल आहे तोपर्यंत काय, आणि तेच प्रतिकूल झालं पाहिजे. आणि अनुकूल वेदनीयम सुखम सुख वेदनीयम, सारखा अनुकूल प्रतिकूल राहत असते. काय दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितलेला आहे. पुढे सुखसाधन अन्नपादय अन्नपाद दया प्रिय, सुखसाधन तो उपादेय अन्नपान दया प्रिय. मला लागले म्हणले का सुखसाधन अन्नपान दया, आपल्याला आहे का अन्नाधिकावरती आपलं प्रेम आहे. कोणावरती? म्हणजे जेवण आपण करत असतो त्या अन्नावरती आपलं प्रेम आहे. अन्नाकरता आपलं अन्नावर प्रेम आहे का ते सुखाचं साधन आहे म्हणून. अन्न सेवन केल्यानंतर आपली भूक काय होते, म्हणून अन्नावरती काय आहे. एकदा भूक गेल्यानंतर अन्नावरचं प्रेम राहते का? प्रेम नाही. अशा प्रकारचे प्रेम आहे का? अशा रीतीने आणखी काय केलं आहे, दृष्टांत देऊन काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. सुखसाधन अन्न हे सुखाचं काय आहे. अन्नपानादया, पाणी वगैरे आदी करून प्रिय असतात पोटपर्यंत, जोपर्यंत अनुकूल आहे. आणि एकदा प्रतिकूल झाल्यानंतर त्याच्यावरती काही नसते. आणखी पुन्हा आणखी सर्वसाधारण सिद्धांत कोणता सांगायचा आहे, आत्माच किम स्वरूप आहे. त्या विचारसागरात तरी काय आहे, चौथ्या तरंग काय, 3च विषय आहे बघा. आत्माच आनंद स्वरूप आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालं तरी, आणि जीव नसून किम स्वरूप आहे. 3च मुद्द्याचा चौथा तरंग आहे. त्याप्रमाणे चाललं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे प्रेम आहे आत्मनसतो ते त्या वस्तूवर प्रेम नसून कोणा करता आहे. आणखी विचार केला आहे त्याचा विचार कधी करू.